तर मित्रांनो, आज मी एवढा मोठा आरशात करणार होतो अशा अजीबोगरीब थोबाड, जे पाहून तुम्हाला सुद्धा लाज वाटेल. अशा प्रकारे 1756 एरिया करून मी फायनली कटिंग करण्यासाठी बसलो. नामबडेवर दर्शन कोटे एवढ्या मोठ्या सलून मध्ये तर आलो, पण माझा जे कटिंग करणारा माणूस होता ना, तो तर अंबानी पेक्षा जास्त व्यस्त होता. बघा, त्याचे फोनच चालू आहे. आणि हेअर कटचे पैसे एवढे घेतले ना, एवढ्या पैशात मी मानवल्यात 3 खेप कटिंग करत होतो. बरं झालं इथं आई नाही आहे, तर आईच्या शेवा ऐकून कानातून रक्त निघत होतं. आमच्या रूम मध्ये सगळेजण डाएट फॉलो करते आणि मी डाएटच्या नावावर त्यांचे फळं खात असतो. नाही का, पण असं मित्राला लपून नाही खात. मी नाही का इकडे फिरत होतो, इकडे कोणत्या बिंड्यातनी, आणि इकडे नाही का लपू खात होतं. आणि मी जेव्हा आलो ना, तेव्हा आता काय म्हणते, बोले खाय म्हणते. तुमच्या मित्राच्या अंगात बी असा किडा असला ना, तर त्या किड्याला नाही का शांत करण्यासाठी मिरचीचं बिलकुल बिंदास दुप्पट देऊन द्या. पण कांड करायला गेलो तो दुसऱ्या सोबत आणि झाला माझ्यासोबत. मी फक्त ऐकलं होतं की लोकांसाठी गड्डा खतली की त्या गड्ड्यात आपण पडतो. आज पाहिलं मी. तर फायनली आमचा प्लॅन सक्सेसफुली फेल झाला. अजून पाप केल्याशिवाय म्हटलं बस झाला आमची जिरली. आजच्या दिवशी दत्त जयंती होती आणि पुण्यात एवढ्या थाटात मी दत्त जयंती साजरी करते ना, की तुम्हाला काय सांगू. आता आम्हाला जेवढे दत्त मंदिर माहित होते ना, त्यांची सगळ्याची सजावट करून रेडी होती. मग आलो आम्ही आमच्या लॅबवर, आणि आमच्या लॅबवर आल्याच्या नंतर आमचं जेवढं महत्वाचं काम होतं ना, तेवढं पूर्ण कम्प्लीट केलं. आणि मग झालो भंडाऱ्यात शामिल. माझे मित्र तर म्हणत होते की जेवणच करू नये. मग म्हटलं कंटेंट आहे बाळा, हे कसं सोडतं. तुम्हाला वाटते का मग इथलं खाऊन समाधान झालं असेल? अजिबात नाही. मग आमच्या कॉलनीतल्या सुद्धा महाप्रसादाचं आयोजन केलं होतं. मग माझ्या मित्रात म्हणजेच माझ्या मामाचा मुलगा बसून होता समोर. गाईच आम्ही बी बसलो. आणि भेटू मित्रांनो अशा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉग मध्ये. बाय बाय, सी यू, टाटा.